परवापासून म्हणजेच 28 नोव्हेंबरपासूनच मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेच्या व्रताला सुरुवात होती आहे. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी, घरात धनधान्य सुख समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी हे माता लक्ष्मीचं व्रत हे केलं जातं. नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने पण अगदी साध्या पद्धतीने कशी करायची या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मुलाबाळांचं आरोग्य, हाताला कष्टाला यश यावं म्हणून माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. हा उपवास ह्या कुमारिकाही करू शकतात, यामुळे त्यांना चांगला वर प्राप्त होतो. तर हा जर उपवास सुवासिनी महिलांनी केला तर त्यांचं सौभाग्य वाढत असतं. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणूनच दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात हे लक्ष्मी मातेचं व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत चालू करायचं असतं आणि ते शेवटच्या गुरुवारी संपतं. शेवटच्या गुरुवारी विधिवत पूजा करून आपल्याला लक्ष्मी मातेचं उद्यापन करायचं असतं आणि त्या दिवशीच व्रताची सांगता होते. यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 21 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे आणि ती 20 डिसेंबर पर्यंत आहे. तर या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार पडत आहेत तर ते आता तुम्हाला सांगते. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार पडत आहेत. तर या वर्षीचा पहिला गुरुवार हा 28 नोव्हेंबरला आहे आणि शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे. लक्ष्मी मातेचं हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य नांदत असतं. तर हे व्रत कसं करायचं, त्याची पूजा मांडणी कशी करायची, मंत्र नैवेद्य कोणते दाखवायचे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या ऐपतीप्रमाणे या वेळेला लक्ष्मी मातेची पूजा करायची असते. आता नवीन नवीन मुखवटे, नवीन नवीन ड्रेस, साड्या ह्या लक्ष्मी मातेला नेसवल्या जातात. पण आपल्या घरी ज्या पद्धतीनं हे लक्ष्मी व्रत करतात त्या पद्धतीनं तुम्ही करा, कारण प्रत्येकाचीच ऐपत असते असंही नाही. आपल्या ऐपतीप्रमाणे फक्त कलश मांडून लक्ष्मी मातेची पूजा केली तरीही ती देवीपर्यंत पोहोचते. आणि जर तुमच्याकडं लक्ष्मी मातेचा साज शृंगार करण्याची ऐपत असेल तर ती तुम्ही नक्की करा. तर या पूजेची मांडणी कशी करायची चला आता आपण बघूयात. लक्ष्मी मातेचं व्रत करताना ज्या ठिकाणी आपण या पूजेची मांडणी करणार आहोत ती पहिली तर जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी गौमूत्र शिंपडायचं. नंतर त्या ठिकाणी एखादं स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावलं तुम्ही काढू शकता. त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहायचं आणि त्याच्यावरती आपल्या घरात असणारा चौरंग ठेवायचा. चौरंगावरती ही पूजा व्यवस्थित बसवता येते. तर चौरंग ठेवल्यानंतर आपल्याला पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आता आपल्याला एकत्र घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती समई ठेवून आता ही समई प्रज्वलित करून घ्यायची. अशा मी दोन्ही बाजूला 2 समया प्रज्वलित करून घेत आहे. दुसऱ्या बाजूला ही 2 विड्याची पानं ठेवायची, त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या, हळद कुंकू व्हायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती समई ठेवायची, समईचीही हळद कुंकू अक्षदा लावून वाहून पूजा करायची, त्याला एखादं फूल व्हायचं आणि आता आपण दीप प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करूया. कारण कसं असतं, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने केली जाते. तर अगोदर पहिल्यांदा आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण आचमन करून घ्यायचं. आचमन करताना पहिल्यांदा उजव्या तळहातावरती पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः. दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः. तिसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं आणि ओम नारायणाय नमः असं म्हणून हे 3 वेळा आपल्याला पाणी ग्रहण करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा हातावरती पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडून द्यायचं आहे. आपण सुरुवातीला स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्याच्यासाठी एका पाट्यावरती मी तांदूळ ठेवले, त्याच्यावरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अष्टदल कमल काढून घ्यायचं. जर तुम्हाला हे येत नसेल तर व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं प्रयत्न करा, नक्की येईल. नाही जमलं तर ते तुम्ही रांगोळीने काढलं तरीही चालू शकतं किंवा तुम्ही स्वस्तिक काढून त्याच्यावरती जरी कलश स्थापन केला तरीही चालू शकतं. आता जो आपण तांब्या ठेवणार आहोत त्याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आणि पूर्ण बाजूंना 8 हळदी कुंकवाची बोटं उमटवायची आहेत. ही 8 हळदी कुंकवाची बोटच का उठवायची तर अष्टलक्ष्मीचं हे प्रतीक असतं. लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून या कलशाभोवती 8 हळदी कुंकवाची बोटं उमटवायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं, हळद कुंकू अक्षदा
व्हायच्या, एखादी सुपारी, एखादं नाणं त्याच्यामध्ये टाकायचं, एखादं फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जी फळझाडांची किंवा फुलझाडांची पालवी आणलेली असते तर ती पालवी व्यवस्थित ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नारळ ठेवायचा असतो. तुम्हाला जर 5-5 पानं जरी मिळाली तरी तुम्ही ठेवू शकता, पण शक्यतो तुम्हाला डहाळे मिळाले तर ते बघा अशा पद्धतीनं जी आपल्या सभोवताली असतील त्या झाडांची पालवी आणली तरीही चालते. जर नाही मिळाली तर विकत आणा, नाहीच मिळाली तर त्याची पानं ठेवली तरीही चालेल, पण शक्यतो विड्याच्या पानांऐवजी अशी पालवीच तुम्ही ठेवा. आणि त्याच्यावरती आता आपल्याला नारळ ठेवायचा आहे. या नारळाचंही आपण हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची. तुमच्या घरात तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही जर लक्ष्मी मातेची छान साज शृंगार करू शकणार असाल तर तिला छोटासा मुखवटा मिळतो, तो नारळाला घालून घ्यायचा. त्याला छोटंसं वस्त्रही भेटतं. खणाने किंवा साडीने आपण तिचा शृंगार करू शकतो, साडीही नेसवू शकतो. किंवा मी तुमच्या या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करेल की ज्याच्यावरती कलशाला साडी कशी नेसवायची किंवा ब्लाऊज पिसाने कलशाला कसं सजवायचं हाही व्हिडिओ मी याच्यावरती टाकणार आहे. तर त्या पद्धतीनंही तुम्ही घरच्या घरी छान अशी सजावट करू शकता. त्याच्यानंतर देवीला गजरा घालायचा, फुलं व्हायची आणि तिची मनोभावे पूजा करायची. आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या देवतांची स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायचं, ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये अक्षदा ठेवायच्या किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरीही चालतं. त्याच्यावरती गणपती बाप्पांना ठेवायचं. ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदा थंड पाण्यानं, त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा, त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाण्याने अभिषेक करायचा आणि गणपती बाप्पाला स्वच्छ करून आता त्यांना त्यांचं आसन द्यायचं आहे. अशा पद्धतीनंच पुन्हा एकदा आपल्याला लक्ष्मी मातेलाही अभिषेक घालून घ्यायचा आहे. लक्ष्मी मातेची जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर तिलाही पाण्यानं, पंचामृतानं आणि पुन्हा एकदा पाण्यानं असा अभिषेक घालायचा. लक्ष्मी मातेला अभिषेक घालताना तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचा जप केला तरीही चालू शकतं. किंवा तुम्ही फक्त महालक्ष्मी माताय नमः असा जप करून जरी लक्ष्मी मातेला अभिषेक केला तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर आपल्याकडं आहे ती विड्याची जोड पानं ठेवून घ्यायची. पहिल्या पानावरती तर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची असते. अशा पद्धतीनं जोड पानं ठेवून घेतल्यानंतर त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या, त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती आपल्याला देवांना स्थापन करून घ्यायचं असतं. पहिल्या पानावरती म्हणजे आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांना ठेवायचं. त्यांना हळद कुंकू अक्षदा गंध फूल व्यवस्थित व्हायची, दुर्वा व्हायच्या आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा. गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानंतर आता आपल्याला लक्ष्मी मातेचीही व्यवस्थित स्थापना करून घ्यायची आहे. तर लक्ष्मी मातेची ही मूर्ती दुसऱ्या जोड पानावरती ठेवून द्यायची. तिलाही लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तिचीही हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि तिचीही पूजा करून घ्यायची. असतील तर मोगऱ्याची फुलं व्हा, लाल फूल वाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर या ठिकाणी तुम्ही सुपारी ही लक्ष्मी स्वरूपात मांडू शकता. किंवा जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा कुबेर देवतांचा एकत्र फोटो असेल तर तो तुम्ही फोटोही मांडू शकता. असं काहीही नाही आहे की मूर्तीच मांडली पाहिजे. तिला गुलाबाचं फूल एखादं असेल तर ते अर्पण करा. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचीही सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. श्रीयंत्रालाही अशा पद्धतीनेच अभिषेक घालून घ्यायचा. त्याच्यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. कुंकुमार्चन केल्यानंतर त्याचीही विधिवत हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची. आणि कमळगट्ट्याची माळ असेल तर ती अशा पद्धतीनं ठेवून द्या आणि त्याचीही व्यवस्थित पूजा करून घ्या. आणि जो चौथा विडा असतो ना तर त्याच्यावरती आपल्याला खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड आणि 1 रुपयाचं नाणं हे व्हायचं. विडा ठेवायला अजिबात विसरायचं नाही. विडा हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि लक्ष्मीपूजनात विडा हा ठेवलाच गेला पाहिजे. तुमच्या घरात जर कवडे असतील तर त्या कवड्यांचंही पूजन या दिवशी करा, नसतील तर नाही केलं तरी काहीही हरकत नाही. आता आपण जी कापसाची वस्त्र केलेली आहेत, घरी ही वस्त्र व्यवस्थित छोटी छोटी बनवता येतात. अशा पद्धतीनं तुम्ही घरात कापूस घेऊन छोटी छोटी वस्त्र बनवा. तर ही वस्त्र ही आपल्याला सगळ्या देवांना घालून घ्यायची आहेत. लक्ष्मी मातेच्या जी आपण स्थापना केलेली आहे कलशाची, तिलाही आपण कापसाचं वस्त्र घालायचं आहे. अशा पद्धतीनं छान अशी पूजा करून घ्यायची.
तुमच्या घरात शंख असेल किंवा घंटा असेल तर ते लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला शंख ठेवायचा आणि डाव्या बाजूला ही घंटा ठेवायची असते. तर तिचीही व्यवस्थित पूजा करून घ्यायची. आणि आता आपल्याला देवीसाठी नैवेद्य दाखवायचा आहे. आपण जे पुस्तक वाचतो, जी पोथी वाचतो, तर त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे बघा की देवीला 5 फळांचा नैवेद्य दाखवायचा. तुमच्या ऐपतीप्रमाणे 5 फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. जर तुम्हाला 5 प्रकारची फळं नाही मिळाली, फक्त तुमच्या घरी केळी जरी असतील तरी 5 केळी ठेवूनही तुम्ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊ शकता. आता ह्या 5 फळांचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची ओटी भरून घ्यायची आहे. तर या ओटीसाठी एक ब्लाऊज पीस घ्यायचं. त्याच्यावरतीही आपल्याला आपण जे ओटीचं साहित्य वापरतो त्याच्यामध्ये हळद, कुंकू, खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड हे ठेवून द्यायचं. शृंगाराच्या वस्तूचंही पॅकेट विकत मिळतं, तेही ठेवायचं. एखाद्या रुपयाचं नाणं ठेवायचं आणि लक्ष्मी मातेची विधिवत ओटी भरायची. अशी साध्या पद्धतीनं छान अशी पूजा मांडणी झाल्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची, कारण रांगोळीशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही. छान अशी छोटीशी रांगोळी काढा. त्याच्यावरती लक्ष्मीची पावलं काढा, स्वस्तिक काढा आणि त्या स्वस्तिकावरती किंवा जी तुम्ही रांगोळी काढली आहे त्याच्यावरती हळद कुंकू टाकायला अजिबात विसरायचं नाही, कारण विदाऊट हळदी कुंकवाची रांगोळी कधीही काढायची नसते. छान अशी रांगोळी काढून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहा, धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची. त्याच्यानंतर कापूरही लावा, म्हणजे घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती कापरासोबत बाहेर जाते. तुमच्याकडे जी पोथी आहे, जे पुस्तक आपण लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी वापरत असतो, तर तेही अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आणि त्याचीही पूजा करून घ्यायची. आता आपण पाहूया की या पूजेचे नियम काय आहेत ते. या पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. फक्त चढत्या दिवसाला म्हणजे उन्हाच्या टायमिंगमध्ये आपण या पूजेची मांडणी करायची नाही. सकाळी जर पूजा केली तर खूप चांगलं आहे, कारण दिवसभर ही पूजा आपल्या घरामध्ये राहते. जर तुम्हाला शक्य नसेल तर 4 नंतर कधीही तुम्ही व्यवस्थित पूजा मांडणी करू शकता. त्याच्यानंतर या संध्याकाळी 7च्या टायमिंगमध्ये म्हणजे लक्ष्मी यायच्या वेळेत याची आपल्याला पोथी किंवा जे पुस्तक आपण वाचतो तर त्याची कथा वाचायची आहे. त्याच्यानंतर आरती करायची आहे. या पुस्तकाच्या शेवटी महालक्ष्मी मातेची आरती असते, तर तीही आरती करायची. लक्ष्मी मातेच्या ज्या ज्या काही सेवा तुम्हाला करता येतील त्या सगळ्या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा. असे 4ही गुरुवार मनापासून उपवास केल्याने घरात सौख्य नांदते, पैशाची कधीही कमी पडत नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही लक्ष्मी मातेचं व्रत केलं तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. 4ही गुरुवार विधिवत पूजा केल्यानंतर 4थ्या गुरुवारी आपल्याला या पूजेचं, या उपवासाची सांगता करायची असते. तर त्याचा व्हिडिओही मी नंतर शेअर करेल. कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.